कनक दंडे सर, त्याचप्रमाणे आमचे वर्गमित्र सदानंद कराड सर, डॉक्टर कैरीन मॅडम, डॉक्टर शर्मा मॅडम, उपस्थित त्यांचा सर्व स्टाफ, आपल्या छत्रपती संभाजीनगरचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश भुसारी सर, विभागाचे आदरणीय महेंद्र बारवाल सर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय खरे मॅडम, लड्डा मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिक्षक भारतीचे पदाधिकारी, सर्व डॉक्टर स्टाफ। आज शिक्षक भारती छत्रपती संभाजीनगरतर्फे जवळपास ही 10वे वर्षे शिक्षकांच्या प्रश्नासोबतच एक सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केले जाते। आपण विद्यार्थ्यांप्रती त्याचप्रमाणे समाजाप्रती काहीतरी देणं लागतो, हे शिक्षक भारती मागच्या 10 वर्षापासून या ठिकाणी नियमितपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि त्याच्या मार्फत दरवर्षी घाटीला त्या ठिकाणी रक्तदान दिलं जातं, जेणेकरून गोरगरिबाच्या उपयोगात ते रक्त त्या ठिकाणी आलं पाहिजे, हा एक मोठा उद्देश त्या मागचा आहे। म्हणून आपण दरवर्षी घाटीलाच त्या ठिकाणी रक्तदान त्या ठिकाणी देत असतो। आज उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की या रक्तदान शिबिराचं उद्घाटनापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करून या रक्तदान शिबिराचं या ठिकाणी सर्वप्रथम उद्घाटन करावं अशी त्यांना विनंती करतो। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पूजन करावं। संतोष चेरेकर मॅडमचे स्वागत तर्फे जवळपास 9 वर्ष झाले, 10वे वर्ष यामध्ये शाळा असल्या कारणाने दुपारच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी शिक्षक उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी रक्तदान ते त्या करतील। मागच्या वर्षी जवळपास 47 रक्तदात्यांनी रक्तदान संमेलन आणि 87 चेक केलेली होती आपण, 87 जवळपास काहीतरी होते आणि याही वर्षी त्याचप्रमाणे प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आणि अध्यक्षाच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। एक प्रातिनिधिक स्वरूपात मी दाणे सरांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या बरोबर व्यक्त करा। देशातील सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र आज या रक्तदान शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र, त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय कराड सर, त्याचप्रमाणे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश पाटील भुसारे सर, विभागीय अध्यक्ष महेश बारवाल सर, संस्थेचे चेअरमन रमेश जाधव सर, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा सुषमाताई मॅडम, त्याचप्रमाणे जागृती मॅडम, त्याचप्रमाणे कल्पना मागले मॅडम, चेरेकर मॅडम, लड्डा मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्रचंड नागवडे व त्याचप्रमाणे सर्व संचालक
पत्रकार बांधव आणि या ठिकाणी रक्त संकलन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शासकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर आणि त्यांचे सर्व टीम. आज हे 10वं वर्ष आहे. हे गेल्या 10 वर्षापूर्वी संघटनेचं काम करत असताना प्रशांत नरवडे सर आणि आम्ही अशी चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच असा सुरुवातीला हा प्रस्ताव आला की आपण शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये काम करत असताना त्यांच्यासाठी काम करत असताना आपण सामाजिक देखील काहीतरी आपण केलं पाहिजे. सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा आपण काहीतरी आपलं योगदान असलं पाहिजे. म्हणून आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी घेऊ असं त्यांची संकल्पना होती आणि 10 वर्षापूर्वी आपण ती या ठिकाणी अंमलात आणली. सुरुवातीला आपण जिल्हा परिषदेमध्ये सुरुवातीला 1-2 वर्ष आपण पूर्ण जिल्हाभरातून तिथं शिक्षक यायचे. जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये तिथं रक्त संकलन. मग नंतर हळूहळू याचा व्याप वाढत गेला. आता त्या तालुक्यामध्ये त्या तालुक्या शाखेचे पदाधिकारी त्याच्या सोयीनुसार रक्तदान शिबिर घेतात. की आता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला सिल्लोडला पण रक्तदान शिबिर ते घेतात, कन्नडला घेतात, वैजापूरला घेतात. असं अनेक तालुक्यामध्ये त्यांच्या सोयीनुसार ते तिथली तालुका शाखा घेते. आणि मला असं वाटतं की तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे आणि दिवसेंदिवस हे रक्तदात्यांची संख्या ही दिवसेंदिवस ही वाढतच चालली आहे. आज आपल्या या निमित्तानं आमचे शिक्षक भारतीचे काही कार्यकर्ते शिक्षकांमध्ये जाऊन त्यांचा जो काही या बाबतीमध्ये गैरसमज आहे तो गैरसमज सुद्धा आमचे कार्यकर्ते हे दूर करतात. कारण बरेच जण शिक्षक असूनही त्यांना भीती वाटते किंवा रक्त दिल्यानंतर आम्हाला चक्कर येईल का किंवा आम्ही अशक्त होऊ का, मग लगेच आमचं हे रक्त केव्हा भरून निघेल, काय होईल. तर अशा प्रकारची त्यांची जी काही अडचण असेल, ज्या काही त्यांच्या समस्या असतील, तर या समस्यांचं निराकरण करणे आणि त्यांच्यामध्ये जागृती करणे हे आमचे शिक्षक भारतीचे सर्व कार्यकर्ते करतायत. आणि त्याच्यामुळं गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी, महिला शिक्षकांसाठी आम्ही आरोग्य शिबिरं वगैरे घेतो आणि अशा प्रकारचं सामाजिक कामं शिक्षक भारतीच्या वतीने या ठिकाणी होत आहे. मी गेल्या 3 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो, पण तरी सुद्धा या निमित्ताने की होईना मला यांच्यामध्ये यायची संधी मिळते. ज्या वेळेस असे जे काही सामाजिक कार्यक्रम ते घेतात तर त्यावेळेस मला या निमित्तानं या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची संधी मिळते. सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आणि मला असं वाटतं की एक चांगला उपक्रम आहे. उत्तर अशाच प्रकारचे उपक्रम ते घेत राहतील अशा प्रकारचे त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी या रक्तदानामध्ये जे कोणी सहभागी होतील त्यांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमच्या हाताने उद्घाटन केलं, आमचा सत्कारही केला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उद्घाटन झालेलं आहे अशा प्रकारचे या ठिकाणी जाहीर करतो. आपण रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन करतो. त्यांनी सांगितलं की खूप मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि विशेषतः ही आपली की आपण घाटीसारख्या जिथं खरोखर जी गरजू आहे, ज्यांच्याकडे पैशाची अडचण असते, अशा घाटीला म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आपण रक्तसंकलन करून देतो. आणि आपल्या प्रतिसादाला प्रतिसाद ते सुद्धा खूप देतात. त्यांना फोन केल्या ते रक्तदान शिबिराचं या ठिकाणी तात्काळ आयोजन करतात. आणि आज सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळेल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करू. आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय आपले नेते मार्गदर्शक आदरणीय दानी सर या ठिकाणी लाभले. उपस्थिती त्यांनी आपल्या या ठिकाणी दिली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे भाऊजी कनकगंडे सर यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे रमेश जाधव यांचे मित्र कराड सर हे उद्योजक आहेत, हे सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर्वांचे आपण या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहिला
आणि मला खात्री आहे की आपण आपले जे जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक असेल त्यांना या ठिकाणी आपण रक्तदानासाठी परावृत्त करसाल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपण रक्तदान या ठिकाणी आता सुरू करतो. बारा वेळेस आपल्याकडेच केलंय म्हणून त्यांना बोल देऊन दरवर्षी करता त्यांना चुकता येईल आपल्याकडे असं म्हणतात सर पहिले उनके रिश्ते होते सर सेंटरवरून घ्या ना समाधान सर तुम्ही सर बाहेर सर 2 मिनिटं फोटो द्या नंतर जरा प्रेसला द्यायचं अरे या म्हणजे आम्ही नाही खालचे बिन आले पाहिजे रक्तदान आले पाहिजे 6 वाजेपर्यंत